नमस्कार मित्रांनो, एकेपीस पर्सनल फायनान्स चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. आजच्या हाय कॉस्ट लिव्हिंग व वाढत्या मेडिकल खर्चाच्या दुनियेत एक व्यापक व सर्वसमावेशक अशा आरोग्य विम्याची सर्वांना आवश्यकता आहे. कोविड पॅन्डेमिकच्या काळामध्ये कित्येकांनी आपल्या प्रियजनांचे जीव वाचवण्यासाठी आपल्या आयुष्यातील सर्व जमापुंजी खर्ची घातली होती. त्यानंतर सर्वांना प्रकर्षाने जाणीव झाली की आपल्या व आपल्या कुटुंबासाठी एक व्यापक असा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन असावा. परंतु हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेतेवेळी आपण बरेच जण काही चुका करतो. त्यामुळे आपल्याला योग्य व सर्वसमावेशक असा आरोग्य विमा मिळत नाही. या व्हिडिओमध्ये आपण ज्या चुका करतो त्या चुका काय असतात व त्या आपण कशा टाळू शकतो याची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. आपल्याला खरोखरच एक चांगला व सर्वसमावेशक असा आरोग्य विमा घ्यायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे जरुरीचे आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिली जी चूक आपण करतो ती म्हणजे आरोग्य विमा घेतेवेळी आपण कुठल्याही प्रकारचा अभ्यास व संशोधन करत नाही. आपल्याकडे जो पहिला विमा येतो तो घेऊन आपल्याला वाटतं की आपण आरोग्य विमा उतरवलेला आहे. परंतु आज विविध कंपन्या विविध आरोग्य विम्याचे प्लॅन उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या सगळ्यांचे कंपॅरिझन करण्यासाठी इंटरनेटवर बरेचशी संसाधनं किंवा सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून सर्व कंपन्यांचे आरोग्य विमा प्लॅन्स आपण कंपेअर करायला हवे व आपल्यासाठी योग्य असा आरोग्य विमा निवडायला हवा. हे जर आपल्याला कठीण वाटत असेल तर मात्र मान्यताप्राप्त व चांगल्या अशा इन्शुरन्स ॲडवायझरचा आपण सल्ला घेऊ शकता व आपल्यासाठी किती व कोणता विमा प्लॅन उपयुक्त आहे याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. दुसरी जी चूक आपण करतो की आपण विम्याच्या रकमेपेक्षा आपण विम्याच्या प्रीमियमवर जास्त लक्ष ठेवतो. जर कमी प्रीमियमचा विमा घेतल्यानंतर आपण अंडर इन्शुरन्स राहू शकतो. आपले आरोग्य, कौटुंबिक परिस्थिती व भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आपण विम्याची रक्कम ठरवायला हवी. थोडेसे जास्त पैसे खर्च करून आपल्याला एक चांगला व व्यापक असा आरोग्य विमा प्लॅन मिळू शकतो. तिसरी महत्त्वाची चूक म्हणजे इन्शुरन्स पॉलिसीजमधील जे टेक्निकल टर्मिनॉलॉजी याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. साधारणतः सर्व आरोग्य विमा पॉलिसीमध्ये काही टेक्निकल वर्ड्स वापरले असतात, जसे की डिडक्टिबल्स, को पेमेंट, सब लिमिट्स व वेटिंग पिरियड. ह्या सर्व गोष्टींचा आरोग्य विमा पॉलिसीवर आर्थिकदृष्ट्या फार मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे आरोग्य विमा पॉलिसी घेण्यापूर्वी या सर्व टर्मिनॉलॉजीचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे. त्यासाठी आपण विमा कंपनी व विमा ॲडवायझरला विचारण्यास संकोच करू नका. चौथी चूक जी आपण करतो ती आपण आपले व आपल्या कुटुंबियांची मेडिकल हिस्ट्री आरोग्य कंपन्यांपासून लपवून ठेवतो. कारण आपल्याला असं वाटत असेल की ही जर सांगितल्यानंतर आपल्याला एक जास्त प्रीमियम लागेल. परंतु प्रामाणिकपणा म्हणजे हॉनेस्टी हा एक आरोग्य विमा उतरवण्यापूर्वीची महत्त्वाची पायरी आहे. जर आपण आपली व आपल्या कुटुंबातील प्री मेडिकल हिस्ट्री लपवून ठेवली तर क्लेम सेटलमेंटच्या वेळेस आपला क्लेम रिजेक्ट होऊ शकतो किंवा विमा कंपनी आपला आरोग्य विमा पॉलिसी कॅन्सल करू शकते. पाचवी जी चूक आपण करतो की आपण आपली जी सम एश्युअर्ड असते ती आपण कमी निवडतो. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की महागाई व वाढता वैद्यकीय खर्च लक्षात घेता आपले आरोग्य व भविष्यातील आरोग्यातील ज्या इमर्जन्सी येणार आहेत ह्याचा विचार करून आपली एक सम इन्शुर्ड आपण डिसाईड करायला हवी. एका चांगल्या विमा प्लॅनमध्ये हॉस्पिटलायझेशन, प्री व पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप व वेटिंग पिरियड याबद्दलची सर्व माहिती एकदम पारदर्शकरित्या दिलेली असते. सहावी चूक आपण जी करतो की ती म्हणजे आपण पॉलिसीमधील एक्सक्लुजन्स ह्यावर पूर्णपणे दुर्लक्ष करतो. प्रत्येक आरोग्य विमा पॉलिसीजमध्ये इन्क्लुजन्स व एक्सक्लुजन्स दिलेले असतात व आरोग्य विमा कंपनीला ते आपल्याला सांगणे जरुरीचे आहे व आपलीसुद्धा ते जाणून घेण्याची जबाबदारी आहे. परंतु आपण जे एक्सक्लुजन्स आहे यावर पूर्णपणे दुर्लक्ष करतो. जर आपण वेळेवर एक्सक्लुजन्सवर लक्ष दिले नाही तर मात्र भविष्यात आपल्याला याचा फार मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यासाठी आरोग्य विमा कंपन्या इन्शुरन्स घेतेवेळी 15 दिवसाचा प्री लुकअप पिरियड आपल्याला देतो. या 15 दिवसाच्या प्री लुकअप पिरियडमध्ये आपण पॉलिसीचे सगळे फाईन प्रिंट्स वाचून काय इन्क्लुजन्स व एक्सक्लुजन्स आहे याचा विचार करून जर आपल्याला ती पॉलिसी
आपल्याला योग्य नाही असे वाटत असेल तर आपण ती कॅन्सल करू शकतो व इन्शुरन्स कंपनी आपल्याला कडून घेतलेली प्रीमियमची रक्कम वापस देणे त्यांना अनिवार्य आहे. 7वी महत्त्वाची चूक म्हणजे आपण नेटवर्क हॉस्पिटलची लिस्ट बघत नाही. जवळपास सर्व कंपन्या आपल्याला कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध करून देते व त्यांची नेटवर्क हॉस्पिटलची लिस्ट असते. शहरातील व आपल्या जवळील अद्ययावत व चांगले हॉस्पिटल्स त्या नेटवर्क लिस्टमध्ये आहे ह्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या काही खास हॉस्पिटल असेल ते त्या कंपनीच्या नेटवर्क लिस्टमध्ये आहे हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. 8वी चूक म्हणजे पॉलिसी आपण वेळेवर रिन्यू करत नाही व त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. जर पॉलिसी आपण वेळेवर रिन्यू केली नाही तर आपल्याला कव्हरेज मिळणार नाही व त्याचप्रमाणे जो काही आजारांसाठी 1 ते 4 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो तो पुन्हा सुरू होतो. आणि शेवटची जी आपण चूक करतो ती म्हणजे आपल्या सर्वांची अशी धारणा आहे की आपण जसे वयाने मोठे होऊ त्यावेळेस हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी असे आहे. ही धारणा अत्यंत चुकीची आहे. तरुण वयात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणे हे फार महत्त्वाचे आहे. त्याचे फायदे असे आहेत की आपल्याला अतिशय कमी प्रीमियम द्यावा लागतो. त्याचप्रमाणे आपल्याला चांगली इन्शुरन्स सम मिळते व दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे काही आजारांसाठी जो वेटिंग पिरियड असतो 1 ते 4 वर्षे तो आपल्याला तरुण वयात साधारणतः आजार होण्याची शक्यता कमी असते त्यात निघून जातो व त्या विमा इन्शुरन्स पॉलिसीचा भविष्यात आपल्याला चांगला फायदा होतो. या व्हिडिओचे समापन करण्यापूर्वी मला आपल्याला एक महत्त्वाची टीप द्यायची आहे. बहुतांश इन्शुरन्स कंपन्या आपल्याला रायडर्स व ॲड ऑन सर्व्हिसेस उपलब्ध करून देतात. यामध्ये काही गंभीर आजारांना कव्हरेज दिलेले असते. त्याचप्रमाणे रुग्णवाहिका सेवा, हॉस्पिटलायझेशन, कॅश अलाउन्स या सर्व गोष्टींचा समावेश असतो. आपल्या बेस प्लॅनमध्ये ॲड ऑन्स करून आपण एक चांगला व व्यापक असा इन्शुरन्स प्लॅन बनवू शकतो. मित्रांनो, ह्या ज्या चुका आहे ह्या आपण टाळून आपल्यासाठी एक योग्य सर्वसमावेशक म्हणजेच ऑल इन्क्लुसिव्ह व चांगला असा इन्शुरन्स प्लॅन निवडू शकतो जो आपण व आपल्या कुटुंबियांचा जो मेडिकल खर्चापासून आपल्याला भविष्यात वाचवू शकतो. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करण्यास विसरू नका व जास्तीत जास्त सहकारी व मित्रांमध्ये शेअर करा. आणि यासारखे उपयुक्त व कंटेंट बघण्यासाठी माझे चॅनेल सबस्क्राईब करा. पुढील आठवड्यात भेटेस्तोवर स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.